नाव राहुल पाटील, गाव कलकाम, शाळा वनिता विद्यालय, कॉलेज RLS आणि इंजिनिअरिंग RV कॉलेज बेंगळूरमधून पूर्ण. UPSCचे 2 वेळा उत्तीर्ण झालेले राहुल पाटील आपल्यासोबत आहेत. आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नेमक्या त्यांच्या यशाचं गमक काय आहे. राहुल सर, बेळगाव लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार सर. तर UPSCचा निकाल लागल्यानंतर जवळपास महिन्याभरानंतर तुम्ही आज बेळगावला आला. बेळगावमध्ये तुमचं स्वागत झालं. तर तुमच्या नेमक्या भावना काय आहेत? जेव्हा निकाल लागला तेव्हा थोडं हे झालं, म्हणजे जे 6-7 वर्षाचं जे म्हणजे कष्ट होतं ते वाटलं की आज उत्तीर्ण झालं म्हणूनच. तेव्हा मला कळालं नाही की किती इम्पॉर्टंट आहे. थोडा टाइम लागला मला, की 1-2-3 तास लागले की कळून घ्यायला की काय एक्झॅक्टली झालेलं आहे. सगळे कॉल वगैरे येत होते. माझे मित्र वगैरे जे आम्ही ज्यांच्यासोबत होतो त्यांनी सगळे कॉंग्रॅच्युलेट करत होते. पण जेव्हा मी 2-3 तासानंतर एकटा रूमला आलो तेव्हा जरा कळालं की हा बाबा काहीतरी झालेलं आहे. आणि इकडे यायची इच्छा होती मला. 1 महिना झाला रिझल्ट येऊन, पण ट्रेनिंगमध्ये असल्यामुळे यावं जमलं नाही. तर आता सुट्टी 1 आठवडा सुट्टी मिळाल्यामुळे आलोय आणि आता खूपच बरं वाटतं इकडे आल्यावर. सर, एकूण तुम्ही 6 अटेम्प्ट दिला UPSCचे. 6 मधले चौथ्या अटेम्प्ट मध्ये 802 रँक मिळाली आणि 6व्या अटेम्प्ट मध्ये आता तुम्ही 224 रँकवर भरारी मारलात. तर तुम्ही तुमच्या PUCच्या शिक्षणानंतर NDA उत्तीर्ण झाला होता, तरी देखील तुम्ही सिव्हिल सर्व्हिसकडे वळालात. तर याचं कारण काय? NDA मला असं इच्छा होती जायची, पण मला वाटलं की NDA ॲज अन ऑफिसर, आर्मी ऑफिसर, त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी करायचं मला असं हे पण होतं. मग त्याच्यापेक्षा मोठं काय करायचं म्हणजे तेव्हा मला UPSCचा विचार आला होता की UPSC पुढे जाऊन करायचं आहे. पण असं कॉन्क्रीट थॉट नव्हतं. कॉन्क्रीट थॉट इंजिनिअरिंगमध्येच आलं होतं. पण मला वाटलं की देर आर बेटर अपॉर्च्युनिटीज, देर आर बेटर, नो डाऊट आय वुड हॅव बीन अ गुड ऑफिसर असं वाटतंय. पण मला वाटलं की माझे जे कॅपेबिलिटीज आहेत, माझे जे क्वालिटीज आहेत, ते सिव्हिल सर्व्हिसमध्ये जास्ती फायदे झाले असतील लोकांसाठी. तर असं वाटलं की त्यामुळे मला वाटलं की सिव्हिल सर्व्हिस केलेलं बरं आहे. बरोबर आहे. तर तुम्ही मला सांगा सर, तुम्ही प्रायमरी असू दे, हायस्कूल असू दे किंवा कॉलेज असू दे, तुमची अभ्यास करायची पद्धत कशी होती आणि तुमचं अकॅडमिकल स्कोरिंग काय होतं? हे यासाठी विचारतोय आपण की बेळगावच्या सीमा भागामधून लाखो फॉलोअर्स जे आहेत ते तुम्हाला पाहत आहेत बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? तुमचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा, अभ्यास करायची पद्धत काय होती आणि अकॅडमिकल स्कोरिंग काय होतं? माझी पद्धत जी आहे ना, सिम्पल आहे. मी फक्त अंडरस्टँड करतो. जास्त रोट लर्निंग मध्ये कमी विश्वास ठेवतो. आणि जेव्हा मी अंडरस्टँड करतो तेव्हा मी थोडं पॉइंटर्स मध्ये नोट डाऊन करतो. आणि ते एकदा नोट डाऊन झालं की मग जास्त मी विसरत नाही. ही पद्धत होती. आणि माझी असं वाटतं की माझं गावात आल्यामुळे मला जरा जास्त कष्ट करावं लागलं स्टार्टिंगमध्ये शाळेला असताना, की मला इंग्लिश वगैरे जास्त येत नव्हतं. तर त्याच्यामध्ये कष्ट केल्यामुळे मला वाटतं की ते कष्ट अजून पण चालू आहे दुसऱ्या सब्जेक्ट्समध्ये. आणि मला वाटतं की तसंच दुसरे सब्जेक्ट जसे UPSCचे सब्जेक्ट्स खूप हे आहेत, डायव्हर्स आहेत. त्याच्यामध्ये पण मी तेच फॉर्म्युला अप्लाय केलं की जास्त कष्ट करावं लागेल का, म्हणजे मी छोट्या गावातून येतो आणि तसं सेम थिंग मी फॉलो केलं सर. 804 पासून 224 पर्यंत वर येण्यासाठी कसे प्रयत्न करावे लागले तुम्हाला? प्रयत्न तरी खूप होते. म्हणजे मार्क्स ज्या सब्जेक्ट्समध्ये मार्क्स कमी आले त्या सब्जेक्ट्समध्ये इम्प्रूव्ह करायची हे होती. मग मी अनालाइज केलं की मला त्यामध्ये ह्या सब्जेक्टमध्ये कमी का आले ते अनालाइज केलं. 1-2 महिने अनालाइज केलं. मग त्याच्यावरती वर्क केलं. खूप जण म्हणजे मेंटॉर्सला, टीचर्सला भेटलं आणि मला वाटलं की हे थिंग्स इम्प्रूव्ह करायचे आहेत. आणि मेन मला वाटतं कॉन्फिडन्स जे आहे ना ते इम्पॉर्टंट आहे. त्यावर्षी मला इंटरव्ह्यूमध्ये थोडं कमी आले होते का, म्हणजे माझं कॉन्फिडन्स थोडं लो होतं. यावर्षी ऑलरेडी सर्व्हिसमध्ये होतो मी आणि मला इंटरव्ह्यूमध्ये 201 विच इज कन्सिडर्ड व्हेरी हाय मार्क्स. मला वाटतं ते कॉन्फिडन्सच कमी होती लास्ट इयर आणि ह्या वेळेला कॉन्फिडन्स होतं, म्हणजे यावेळेला चांगलं रँक आला. UPSCचा अभ्यास कसा केला तुम्ही? जे विद्यार्थी आहेत जे UPSC कडे जे अभ्यास करतायत त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन कराल शॉर्ट मध्ये? सर, एक मोटिवेशन पाहिजे लागतं सर, मला तरी वाटतंय. मला जर 6 वर्ष मोटिवेशन नसलं असतं तर मी नाही केलं असतं. कंटिन्युअस मोटिवेशन, डिसिप्लिन, डेडिकेशन हे जे आहे ना
ते इच्छा तुम्हाला का, ते वाय जे क्वेश्चन आहे ना, की कशाला काय करताय, ते जर क्वेश्चन तुम्हाला माहित असेल तर मला वाटते होऊन जाईल. प्रोत्साहन कुणाकुणा प्रोत्साहन आई वडील भाऊ बहीण त्यांच्याकडून मिळालं, आणि माझे टीचर्स जे होते जे मला हेल्प केले, आणि फ्रेंड्स, मेनली माझे फ्रेंड्स जे आहेत त्यांनी खूप हेल्प केलं मला ह्याच्यामध्ये. तर ते हेल्प होते सर. 2 वाक्यात सांगा काय संदेश असेल सीमा भागातल्या विद्यार्थ्यांना, मराठी माध्यमाच्या असो किंवा इंग्रजी माध्यमाच्या, जे UPSC ला प्रिपेअर करणार त्यांच्यासाठी. मला वाटतं एक बॅरियर असं काय नाही आहे लँग्वेजचं, आणि तुम्हाला जर वाटलं की मराठी त्या दुसऱ्या कुठल्याही लँग्वेजमध्ये करायचं असेल तर खूप जण असे आहेत की लोकल लँग्वेजेस, व्हर्नॅक्युलर लँग्वेजेसमध्ये क्लिअर करतायत. तर UPSC एवढं मला वाटतं की एक इन्क्लुझिव्ह बॉडी आहे जे सगळ्या लँग्वेजेसला कन्सिडर करतं. तर सीमा भागातल्या लोकांना मी हेच सांगू शकतो की तुम्ही कधीही विचार करू नका की हे आमच्यापासून होणार नाही, असं नाही आहे. आणि तुमच्या 10th 12th मार्क्स जरी कमी असले तर काही फरक पडत नाही. ही UPSC वेगळीच परीक्षा आहे, आणि प्रयत्न केलं तर होऊन जाईल. मला 6 वर्ष लागले का, म्हणजे मला एक्झॅक्टली माहित नव्हतं, मला एक डायरेक्शन मिळत नव्हतं ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये. खरं एक डायरेक्शन असलं तर मला वाटतं 1-2 वर्षात निघायचे चान्सेस खूप जास्त आहेत, आणि ते डायरेक्शन द्यायला मी अवेलेबल आहे तुमच्यासाठी, आणि जे काही गरज लागेल त्यासाठी मी अवेलेबल आहे. बेळगाव लवीकडून मी तुम्हाला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा. थँक्यू सर. तर हे होते राहुल पाटील. निप्पाणीमधल्या भोजमधला अभिजित शेवाळे असो किंवा बेळगुंदीचे आकाश चौगुले असो, या दोघांनंतर बेळगावमध्ये मराठा समाजामध्ये UPSC क्रॅक करणारे राहुल पाटील हे तिसरे आहेत. तर नक्कीच या राहुल पाटलांचा आदर्श घ्यायला हरकत नाही. प्रकाश बेळगोजी, बेळगाव लाईव्ह.